नमस्कार प्रेक्षकांनो, मंजू आणि सत्याचा खेळ मात्र आता खल्लासच करून टाकतो म्हणत प्रेक्षकांनो पिस्तूल घेऊन तात्यासाहेब मात्र निघालाय. ते म्हणजे मंजूला मारायला. आत्ताच्या आत्ता जातो आणि मंजूला मारून टाकतो. माझ्या पोराला किती निर्दयीपणे तिने आता गोळी घालून मारले. सगळ्या गावाच्या समोर माझ्या पोराला मारले आणि त्याचा बदला मात्र मी घेणारच आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो मंजू घरी आली म्हणून माया सुर्वे आता तात्यासोबत मोठा डाव करून कशी मंजूचा गेम करणारे, कसा मंजूचा काटा काढणारे, हे सगळं प्रेक्षकांनो आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. इकडे मंजूचं सगळ्यांनी कौतुक केलंय, मोठी कामगिरी बजावली म्हणून. परंतु तात्या आणि मायाने मात्र इतका घाणेरडा डाव रचलाय प्रेक्षकांनो मम्मी साहेबाच्या मदतीने. आणि इकडे मात्र सत्या, जयड्या आणि बलमाला कळून चुकले की वाघमारेच्या जीवाला धोका आहे. मम्मी साहेब मात्र आता बोलत असतात, ही नेबळट जर माझ्या घरात राहिली तर मला अजिबात ते आवडणार नाहीये. आता मात्र सत्या आणि त्याच्या आईमध्ये इतकं काही भांडण लागतं प्रेक्षकांनो आणि जबरदस्त पद्धतीने तात्याचा संतापसुद्धा अनावर झालाय. मंजूने आपल्या मुलाला मारलं, त्या रागातून तात्या मंजूचा जीव घेण्याचा आता निर्णय घेतो. पूर्वा त्याला खूप समजावते, डॅडी साहेब शांत व्हा, तोंडामध्ये साखर ठेवून चाला, आपल्याला खूप मोठे मोठे बदले घ्यायचे. पण आर्यनच्या मृत्यूच्या दुःखात संतापलेला बुडालेला तात्या अजिबात कुणाचं ऐकत नाहीये. दारूच्या नशेत आर्यनच्या फोटोसमोर बसलेला तात्या मनातलं सगळा राग व्यक्त करतो आणि तुझ्या मारे करायला मी आता ढगात पाठवणारे अजिबात सोडणार नाही अशी शपथ मात्र तात्याने घेतली. प्रेक्षकांनो इकडे तात्या मंजूवर बंदूक रोखतो आणि डायरेक्ट मंजूला गोळीच घालतो. तात्याचा हा धक्कादायक डाव बघून पूर्वा मात्र पुरती हादरून जाते. तिने तात्याला इतका समजावण्याचा प्रयत्न केला पण तिचा खेळ आता मात्र तिच्यावरच उलटा पडताना आपल्याला दिसतोय. हो प्रेक्षकांनो, आता इकडे मात्र मम्मी साहेबांचा फोन येतो, तो म्हणजे तात्याला. आणि मम्मी साहेब तात्याला सांगतात की तुमची काहीच गरज नाही आहे, या मंजूला तर मीच मारणारे. आता मात्र मंजूच्या जीव घेण्याच्या मागे फक्त तात्या नाही तर मम्मी साहेब स्वतःसुद्धा लागलेले आहेत. होय प्रेक्षकांनो, तात्याने मंजूला गोळी घातल्याच्या नंतर संकट आता संपणार नाहीये तर मम्मी साहेबांच्या डावामुळे मंजूचा जीव मात्र जाताना आपण पाहतोय. खरंच आता सत्या, बलमा, जयड्या मंजूला कशी वाचवणार तेही मम्मी साहेब आणि तात्यांच्या तावडीतून, हे मात्र प्रेक्षकांनो आपल्याला आजच्याच भागात पाहायला मिळणार आहे. आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तात्याच्या मुलाचा जीव मंजूने घेतलाय म्हणल्याच्या नंतर मंजूवर मात्र आता हे लोक हल्ला करणार असं सत्याला आता कळून चुकलंय. मंजूच्या जीवाला धोका आहे, आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. कारण जयड्या, बलमा म्हणतात, सत्या मग आता करायचं तरी काय, आपण ते तरी सांग. तेव्हा सत्या मात्र प्लॅन करतो, काही झालं तरी वाघमारेंच्या जीवाचं रक्षण आपल्याला करायचंय. तात्या मात्र प्रेक्षकांनो इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो आणि या मंजूच्या नांग्या ठेचणं आता मात्र आवश्यक आहे. बलमा म्हणतो, हे बघ सत्या, तुझा जो काही प्लॅन आहे ना त्याला आम्ही सोबत आहोत, तू अजिबात काळजी करू नको, मंजू वहिनीच्या जीवाला काहीच होणार नाहीये. तेवढ्यात प्रेक्षकांनो आता SP साहेबांकडे जी काही फाईल आहे, तात्यांच्या गुन्ह्याची फाईल, ती मात्र आता तात्याने जे जे गुन्हे केले होते त्याच्यामुळे तात्यांना जेलमध्ये टाका असं म्हणून आता मात्र तात्याची रिपोर्ट करायला सगळे SP साहेबकडे जाणार असतात. आणि तेवढ्यातच बलमाला, जयड्याला सत्याने सांगितले, शिवाय मंजूची तुम्ही काळजी घ्या आणि इकडे घरावर वॉचमॅनसारखं लक्ष ठेवा. जयड्या, बलमा यांना सत्याचा प्लॅन आता बरोबर कळलेला असतो. इकडे जी काही पिवळी फाईल लाल पिशवीमध्ये ठेवलेली SP साहेबांकडे दिलेली होती, त्या फाईलच्या आधारे आता मात्र तात्याला अटक होणार. या दोघांना माहिती आहे, सत्या हे सगळं या दोघांना सांगत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो सत्या म्हणतो, आता शांत बसून चालणार नाहीये, कारण तात्याच्या पोराचा जीव गेलाय, तो शांत राहणारच नाहीये. आता मी सकाळी उठलं की पहिले SP साहेबांकडे जातो, त्यांना विचारतो की तात्या साहेबांची आता जेलमध्ये टाकण्याची प्रोसेस काय काय आहे, कधी त्यांना जेलमध्ये टाकणार आहात, कारण तो जर बाहेर राहिला तर मात्र खूप लोकांच्या जीवाला धोका आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो सत्याने जो प्लॅन केलेला असतो SP साहेबांना भेटायला जायचा, तर दुसऱ्या दिवशी मात्र आपण पाहतोय SP साहेब स्वतः आता माया पॅलेसमध्ये दाखल झालेले असतात. SP साहेब मंजूला भेटायला घरी आलेले असतात. पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो मम्मी साहेबांनी मात्र तात्या साहेबांना फोन करून सगळं सांगितलंय. तात्यांनी तर स्पष्ट सांगितले की काही झालं तरी त्या मंजिरी वाघमारेचा जीव मी घेणारच आहे. आता मात्र मम्मी त्यांना म्हणत असते, काही
काही काळजी करू नका तात्यासाहेब, आम्हाला देखील आता ही मंजू पाहिजे नाही. तुमचा आर्यन मुलगा मेलाय. तेव्हा मम्मी साहेब आता त्याला म्हणत असतात, तात्याला सांत्वन करत असतात. पण तात्या म्हणतात, हे बघा मम्मी, आता मात्र तुम्ही जे बोलताय ना, मला काडीचा विश्वास तुमच्यावर राहिलेला नाही आहे. तुम्ही माझ्यासोबत बेईमानी केलेली आहे आणि इथून पुढे मला आता अजिबात तुम्ही कॉल करायचा नाही आहे. आपण अजिबात तुमचे मित्र वगैरे नाही आहोत, तुमच्या शत्रू आम्ही झालेले आहोत आणि तुमचा आमचा काहीच संबंध नाही आहे. तेवढ्यात मम्मी म्हणते, तात्यासाहेब प्लीज माझी एक गोष्ट ऐकून घ्या, तुमचा आणि माझा दुश्मन एकच आहे. आता मात्र काही झालं तरी मंजिरीला मला सुद्धा मारायचं आणि मंजूला संपवण्याचा विचार ते दोघं करतात आणि तुम्ही मला मदत करा. इकडे मात्र मंजू कुठे जाते, कधी निघते, घराच्या बाहेर आता ती ड्युटीवरून कधी येते, सगळं तुम्ही मला अपडेट करा मम्मी. मगच मी मंजूला मारायचा प्लॅन आता करू शकतो, मगच मी तिला ढगात पाठवू शकतो. मम्मी मात्र खुश झाल्या. मी सगळी तुम्हाला बातमी देते तात्या, तुम्ही काळजीच करू नका. इकडे मात्र मंजूसाठी सत्या माझ्या घराच्या बाहेरच जात नाही आहे आणि इकडे प्रेक्षकांनो चित्रकार मम्मी साहेब आणि तात्याचं सगळं बोलणं ऐकतात आणि चित्रकाराला कळून चुकतं की तात्यासाहेब आणि मम्मी म्हणजेच माया मंजूचा जीव घेण्याचा प्लॅन करत आहेत. आता मात्र हे लोक काय करणार काय नाही सगळं चित्रकारांनी आता नजर ठेवली आहे. मम्मी तात्यासाहेबांचा वापर करून त्यांच्याच घरातला माणूस फोडून आता मात्र मंजूला संपवण्याचा डाव करते. इकडे मम्मीला माहिती आहे तात्याने जो काही गेम केलाय तो मम्मीला कळतच नाही आहे, परंतु मम्मीला इतकंच माहिती आहे की मी आता मंजूला संपवणार आहे. एखाद्या ट्रक खाली आता तिला डांबून तिला चिरडून टाकणारे असा घाणेरडा प्लॅन प्रेक्षकांनो मम्मी आणि तात्याने केलेला असतो. जेव्हा SP साहेब त्यांच्या घरी येतात, खरं तर सत्या म्हणतो, SP साहेब या, मी तुम्हाला भेटायला येणारच होतो, कारण आर्यनचा एन्काउंटर केला, तुम्हाला कोणी ऑर्डर दिली होती असं जेव्हा SP विचारतात तेव्हा मंजू घाबरते. परिस्थिती अशी झाली होती साहेब की मला ते पाऊल उचलावं वाटलं. तेव्हा मात्र मी प्रायश्चित्त भोगायला तयार आहे, तुम्ही वाटेल ती शिक्षा मला द्या. गृहमंत्री तुमच्यावर खुश आहेत मंजिरी वाघमारे, तुम्हाला कसलंही प्रायश्चित्त करायची गरज नाही आहे. तो आर्यन काय लेवलचा नीच माणूस होता हे सगळ्यांना माहिती आहे आणि तू त्या माणसाला मारून खूप मोठं आता काम केलेलं आहे. त्या मुलीला, छोट्याशा मुलीला त्याने ओलीस धरलं होतं, तिच्या डोक्यावर बंदूक ताणली होती आणि त्या याला सिच्युएशनला हँडल करून तुम्ही बरोबर आता इकडे आर्यनचा खेळ खल्लास केला आहे. पोलीस ऑफिसर म्हणून तुम्ही खूप कर्तबगार काम केलेलं आहे. SP बोलत असतात तेव्हा मंजू, सत्या, चित्रकार सगळ्यांना आता खूप चांगलं वाटतं. SP साहेब सरळ आता मंजूची तारीफ करत असतात आणि अजिबात तुम्ही अपराधीपणाची भावना मनामध्ये ठेवू नका, कारण हा अपराध नसून खूप मोठं अभिमानास्पद कामगिरी तुम्ही केलेली आहे आणि तुम्हाला शौर्य पदक मिळावं म्हणून मी स्वतः आता तिकडे अपील सुद्धा केलेलं आहे. मंजिरी वाघमारे तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आहे. हे सगळं प्रेक्षकांनो आता मम्मी ऐकते आणि सगळं तात्याला खबर देऊन सांगते की SP मंजूला कुठला तरी पुरस्कार देणार आहे. आता मात्र सत्य जेव्हा SP ला बोलत असतो की तात्याची फाईल आता बाहेर काढणे सर गरजेचं आहे, तात्याला जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे, कारण तात्या जर बाहेर राहिला तर मात्र खूप मंजू वाघमारेच्या जीवाला धोका आहे. SP साहेबांनी सत्याला शब्द दिल्या प्रेक्षकांनो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, तात्याला लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश मी आता पूर्वा पाटीलला देणार आहे. मंजू मात्र म्हणते, तात्यासाहेबला अटक करण्याचा अधिकार तुम्ही फक्त पूर्वा पाटील या मॅडमला दिला तर खूप चांगलं होईल, कारण त्यांना वाचवणारी, प्रत्येक वेळेस त्यांना सपोर्ट करणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर पूर्वा पाटीलच आहे. जर तुम्ही पूर्वा पाटीलला ऑर्डर दिली तर मला वाटतं खूप चांगलं होईल. SP म्हणतात काहीच कारण नाही आहे काळजीचं, मी अजिबात आता न घाबरता त्यांनाच आता सगळी ऑर्डर देणार आहे आणि पूर्वा पाटीललाच तात्या साहेबांना जाऊन अटक करावं लागणार आहे. इकडे मात्र SPने डायरेक्ट पूर्वाला फोन लावून प्रेक्षकांना ऑर्डर दिलेली असते की जाऊन तात्या साहेबांना 24 तासाच्या आत जेलमध्ये डांबायचे. निष्पाप लोकांचा त्याने आता इकडे बळी दिलेला असतो आणि आर्यनसारख्या माणसाचा एन्काउंटर केल्यावर तात्याला कशाला एवढं वाईट वाटते, कारण आर्यन खूपच बदमाश होता. आर्यन सगळ्यांना त्रास द्यायचा, सगळ्या जगाला माहिती आहे आर्यन किती निष्पाप होता आणि काय होता. तुम्ही आर्यनची बाजू घेऊन मला पूर्वा पाटील बोलू नका असं SP आणि पूर्वाच्या आता प्रेक्षकांमध्ये डिस्कशन चालू असतं. आर्यनने मंजूच्या डोळ्यामध्ये मसाला टाकून तिचे डोळे घालवण्याचा प्रयत्न केलेलं सगळ्या गावालाच माहीत आहे. इकडे पूर्वा मात्र भयंकर चिडते आणि SP साहेबांनी आता ऑर्डर दिली आहे म्हटल्याच्या नंतर डॅडी साहेबांना अटक करण्या वाचून माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही आहे असं आता पूर्वाला वाटत असतं. खरं तर पूर्वाला धक्का बसतो की आता मी कसं डॅडी साहेबांना अटक करू, त्यांचा मुलगा गेलाय म्हणून ते आधीच दुःखात आहेत. आता मात्र प्रेक्षकांनो पूर्वाची खूपच मोठी अडकी त्यात सुपारी झालेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वा आता
शांत तिच्या केबिनमध्ये बसलेली असते. तिला कळून चुकलंय की सत्याने मात्र खूप मोठा गेम केलाय. जर आपण डॅडी साहेबांना आज अटक केली नाही तर आपल्यालाच सस्पेंड व्हावं लागेल. पूर्वाचा डाव मात्र प्रेक्षकांनो अशा पद्धतीने तिच्यावर उलटलाय आणि तिने चिडचिड करत सगळ्या सामानाची आता फेकफाक केलेली असते. तन करत आता डॅडी साहेबांना का मी अटक करू, का माझ्या डॅडीला अटक करायची वेळ माझ्यावर आली, या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं. इकडे मात्र प्रेक्षकांनो SP साहेबांनी मला ऑर्डर दिली, डॅडी साहेब मी तुम्हाला अटक करायला येणार आहे, तुम्ही घराच्या बाहेर पळून जा नाहीतर आता अटक व्हायला तयार व्हा. बबडे तुला कळतंय का, तू काय बोलतेस? घरामध्ये माझ्या सोन्यासारख्या पोराला त्या मंजूने मारले, एन्काउंटर केले आणि तू मला अटक करण्याच्या गोष्टी करते. पूर्वा म्हणते डॅडी साहेब मला माफ करा पण माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे, मला तुम्हाला अटक करावंच लागणार आहे. आणि आजपर्यंत बबडे मी तुझा बाप म्हणून तुझ्यावर किती उपकार केले आणि तू मला अटक करायच्या गोष्टी करतेस, चूक वागतेस तू. मम्मी साहेबसुद्धा माझ्या टीममध्ये आली आहे, आम्ही दोघं मिळून मंजूचा आता काटा काढणार आहोत. पुढच्या 24 तासात आम्ही मंजूला मारून टाकणार आहोत आणि तू मला अटक करून माझ्या प्लॅनवर, माझ्या सगळ्या डावावर पाणी फेरायच्या गोष्टी करतेस. तेव्हा मात्र आता ते म्हणतात माझ्या आर्यनला मारून त्या लोकांनी किती मोठं कारस्थान केले. बबडे तुला माहिती नाही आहे, तुला जरी प्रेम नसेल ना तुझ्या भावाविषयी पण मला माझ्या पोराविषयी खूप प्रेम आहे. डॅडी साहेब तसं नाही आहे, पण आता जर मी तुम्हाला अटक केलं नाही तर मला सस्पेंड व्हावं लागेल, माझी नोकरी जाण्याची शक्यता आहे. जर मी तुम्हाला अटक केलं नाही तर मात्र माझ्या नोकरीवर गदा येऊ शकते, मला तुम्हाला अटक करावंच लागणार आहे. पूर्वा मात्र प्रेक्षकांनो तात्यासाहेब आता तिकडे तिच्यावर खूप चिडलेले असतात. तू अजिबात बबडी असे करू शकत नाही आहेस. पूर्वासुद्धा ऐकत नाही आहे आणि प्रेक्षकांनो पूर्वा सगळ्या टीम सकट तात्याला अटक करायला आता त्याच्या घराकडे निघालेली असते. इकडे मात्र SP चा जेव्हा फोन परत येतो तेव्हा तात्याला ऑलरेडी पूर्वाने ठाण्यामध्ये आणलेलं असतं. इकडे मात्र प्रेक्षकांनो मम्मीचं बोलणं तात्यासाहेबांसोबतचं चित्रकाराने ऐकलंय आणि सगळा मम्मीचा डाव मात्र पचकवून टाकलाय. आता मात्र येणाऱ्या भागामध्ये सत्या मंजूचं कसं संरक्षण करणार हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे येणाऱ्या भागांचे सगळे अपडेट जाणून घ्यायचे असतील, रिव्ह्यू ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.